शुभ दुपार सगळ्यांना. तर मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर चला आता दुपारपासून ब्लॉगला सुरुवात करते. आता साधारण 4 वाजत आहे आणि आता ना थोडा वेळ आधी मावशीचा म्हणजे साधारण 2 वाजता वगैरे मला फोन आलेला होता. ती मामांकडे आलेली आहे. तर माझी मावशी कामठीला राहते. तर तिचा फोन आलेला होता की ती आणि मामी वगैरे सगळे येऊन राहिलेले आहे म्हणून. तर म्हटलं चला त्याआधी ना झाडझूड वगैरे करून घेते, म्हणजे ते आले की निवांत बसता येईल. तर बघा ते आलेले आहे. तर ही माझी मावशी आहे, ही माझी मोठी मामी आणि ही नंतर आलेली ती माझी लहान मामी आहे. तर ते सगळे मिळून आलेले होते. आणि त्यानंतर ही मनीषा मोठ्या मामीची सून आणि ही सायली आहे लहान मामीची मुलगी. तर या दोघी ना टू व्हीलरनी आलेल्या होत्या आणि मामी वगैरे कॅबने आलेली होती. आणि विधी म्हणजे मोठ्या मामीची मुलगी, तर ती नंतर आलेली होती. तिचा क्लास होता त्याच्यामुळे ती यांच्यासोबत काही आलेली नव्हती. तर सगळे आता आलेले होते आणि बऱ्याच दिवसानंतर आलेले होते माझ्याकडे. तर सगळ्यांची ओळख मी यासाठी करून देते कारण आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये काही नवीन सबस्क्रायबर देखील आता जुळलेले आहेत आणि जे जर मला आधीपासून बघत असेल तर त्यांनी माझ्या ब्लॉगमध्ये यांना सगळ्यांना बघितलं असेल आधीपासून. आणि मावशीचा ना फोन आला, त्यावेळी ती म्हणत होती की आम्ही तुला भेटायला येतो आहे, पण सायंकाळी आम्ही निघून जाऊ म्हणून. पण मग मी तिला म्हटलं की नाही, आता एवढ्या दिवसानंतर तुम्ही येत आहे तर थांबा म्हणून, नाही तर मग त्यांचा संध्याकाळीच जाण्याचा विचार होता. आणि इथे ना मोबाईलमध्ये मामी मला पिवळ्या जास्वंदाच्या फुलाचा ना फोटो दाखवत होती. तर त्या फुलाची कलम माझ्यासाठी त्या आणणार होत्या, मात्र मीच त्यांना नाही म्हटलं होतं की माझ्याकडे पिवळा जास्वंद आहे म्हणून. मात्र तो फोटो बघितल्यानंतर मला कळलं की तो जास्वंद ना वेगळा होता, पिवळा असा डार्क पिवळा होता आणि आतमध्ये असा केशरी रंग होता त्याच्यामध्ये. तर खूप सुंदर असं फूल होतं ते. आणि मामीलाही माहिती आहे की मी झाडं वगैरे भरपूर लावत असते, झाडांची आवड आहे. तर त्यांना वाटलं की छान असं नवीन फूल आहे त्याच्यामुळे घेऊन जावं ती कलम, पण मीच त्यांना नाही म्हटलेलं होतं. तर पुढच्या वेळेस वगैरे बघणार, घेऊन वगैरे येणार मी. तर मग सगळे गप्पा वगैरे करत बसलेलो होतो. त्यानंतर चहा वगैरे ठेवला होता मी, मग चहा वगैरे घेऊन घेतला. आणि हा व्लॉग ना जो तुम्हाला कालचा व्लॉग आलेला आहे त्यानंतरचाच हा व्लॉग आहे, म्हणजे त्याच दिवशीचा आहे. काल जो व्लॉग तुम्हाला आलेला होता तो सकाळचा होता, मात्र हा दुपारपासून मग मी दुसरा व्लॉग शूट केलेला होता. तर कालचा व्लॉग जर तुम्ही बघितलेला असेल तर तुम्हाला कळलंच असेल की हा साधारण 1 महिन्यापूर्वीचा व्लॉग आहे, जो की शेअर करायचा राहून गेलेला होता. तर तो आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला आता सायंकाळी इकडे स्वयंपाकाला लागलेली होती आणि स्वयंपाकामध्ये मसाले भात आणि कढी केलेली होती. कारण मामीने आधीच सांगितलेलं होतं की खूप काही करत बसू नको, आम्ही फक्त तुझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी म्हणजे इथे आलेलो आहो, उगाचच स्वयंपाकात वगैरे म्हणजे हे करू दे ते करू दे, काहीच करू नको, कारण त्यामध्ये वेळ जातो आणि मग बसायला वगैरे निवांत मिळत नाही. म्हणून मग ना मसाले भात आणि कढीच केलेली होती आणि गोड मी बाहेरून मागवलेलं होतं. आणि इकडे मग मुलं थोडा वेळ ना बाहेर खेळत बसलेले होते, मामीही होती त्यांच्या सोबतीला. आणि ही आहे विधी, तर ही आता थोडा वेळ आधीच आलेली होती आणि मावशी सगळ्यांसाठी ताटं करून घेत होती कारण आता स्वयंपाक वगैरे झालेला होता. आणि मी इकडे आता किचनमध्ये ना पापडं तळत होती आणि इकडे मामीची मला बरीच मदत झालेली होती आज किचनमध्ये. त्यानंतर मग एकेकाला सगळ्यांना मावशींनी ताटं वगैरे करून दिले आणि मग सगळे आम्ही हॉलमध्ये बसलेलो होतो जेवण करायला. तर बऱ्याच दिवसांनी सगळे असे एकत्र आलेलो होतो आणि छान वाटत होतं. आणि मला असं वाटते बहुतेक 4-5 वर्ष झाले असेल की मामी आणि मावशी वगैरे माझ्याकडे येऊन असे थांबलेलेच नव्हते. म्हणून जरा आज त्यांना थांबण्याचा आग्रह केलेला होता मी, कारण कार्यक्रमानिमित्त किंवा कुठल्या कामानिमित्त वगैरे असं येणं होतं, पण असं थांबणं काही होत नाही. आणि त्यानंतर मग ना आमची जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर इकडे भांडी वगैरेही झालेली होती, कारण मावशीने आणि मामीने मी घर आवरेपर्यंत त्यांनी भांडीही घासून ठेवलेली होती इकडे सगळी. आणि त्यानंतर थोड्या वेळ गप्पा वगैरे करत बसलेलो होतो, कारण भरपूर दिवसांनी भेटलेलो होतो, त्यामुळे गप्पा काही संपत नव्हत्या. आणि मनीषा, विधी आणि सायली ना रात्रीच गेलेले होते, कारण त्यांचे सकाळी क्लासेस वगैरे होते, त्याच्यामुळे ते रात्रीच निघालेले होते. मात्र ते काही व्हिडिओ मी घेतले नाही, कारण त्यावेळी माझ्या मोबाईलचा स्टोरेज जरा फुल झालेला होता. आणि त्यानंतर मग मी ते काही थोडे व्हिडिओज वगैरे डिलीट केले होते जुने. तर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. सकाळी आम्ही सगळ्यांनी उठल्यानंतर चहा वगैरे घेऊन घेतला आणि आता नाश्ता वगैरे बनवून घ्यायचा होता. तर रात्रीची ना कढी उरलेली होती, तर त्या कढीपासून ना ढोकळा बनतो असं मला मामीने सांगितलेलं होतं. आता मी तर कधी बघितलेला नव्हता, म्हणून मामीनेच इकडे ना ढोकळा बनवायला घेतलेला होता. आणि मी म्हटलं चला मीही बघून घेते की कसा कढीपासून ढोकळा बनतो, म्हणजे मलाही कधी कढी वगैरे उरली तर बनवायला बरा पडतो. म्हणून मग मामीने इकडे ना ढोकळा करायला ठेवलेला होता आणि मी बघितलेलं होतं त्यांनी कसा बनवला सगळं.
तर त्यानंतर मग मी इकडे देवपूजा वगैरे करून घेतली आणि इकडे ढोकळाही झालेला होता आणि छान असा स्पॉन्ज आलेला होता, त्याला मस्त बनलेला होता. आता कधीतरी मीही ट्राय करून बघेन जर कढी वगैरे उरली तर तुम्ही कधी कढीपासून ढोकळा बनवला आहे का? तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर मग मी नाश्ता वगैरे काढून घेतला आमच्यासाठी आणि त्यानंतर मग आम्ही गप्पा वगैरे करत नाश्ता वगैरे करायला घेतला आणि सकाळी चहा वगैरे घेतल्यानंतर त्यांचा निघायचा विचार होता, मात्र मग मी नाश्ता वगैरे करून जा म्हणून थोडं थांबवून घेतलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना मामीला काही फुलांच्या कटिंग पाहिजे होत्या, तर त्याच मी कापून देत होती, काही जास्वंदाच्या वगैरे. कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे ना कुठल्याही कटिंग वगैरे थोड्या लवकर लागून जातात. तर जी झाडं त्यांच्याकडे नाही आहे अशा काही 1-2 कटिंग मी सगळ्या मामीला कापून दिल्या. त्यानंतर बराच वेळ थोडा आम्ही गप्पा करत बसलेलो होतो, कारण त्यांनाही आता मामीला, मावशीला सगळ्यांना निघायचं होतं. तर मामी इकडे कॅबच बुक करत होती आणि आता त्यांची कॅबही आलेली होती आणि ते निघालेले होते सगळे. तर सगळे तुम्हाला बाय करताय आणि सगळे आलेले होते, तर मलाही खूप छान वाटत होतं आणि भरपूर दिवसानंतर आम्ही सोबत असा छान वेळ घालवलेला होता. तर चला आता व्हिडिओचा एंड मी इथेच करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करेल त्यावेळी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि उद्यापासून जे आपले करंटचे सगळे ब्लॉग आहेत ते येतील तुम्हाला रेग्युलर. तर चला इथेच ब्लॉगचा एंड करते. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.